तर नमस्कार मंडळी, आज मी चाललेलो आहे राजारामपुरीत गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. तसंच नवीन नवीन देखावे राजारामपुरीमधले आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच बघूया. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका. चला, इकडं महिला मंडळाचं खरेदीत व्यस्त होतं, तर दुसरीकडे गर्दीने राजारामपुरी फुलून चालले होते. मी पहिला गेलो राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ यांचा देखावा पाहायला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. खरंच हे मंदिर एकदम उत्कृष्टरित्या बनवलं गेलेलं आहे. यामध्ये बारकाईने नक्षीकाम, तसंच मंदिरात जर बघितला तर विद्युत रोषणाई. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेऊन मंदिर व आतील नक्षीकाम उत्कृष्टरित्या बनवलेलं आहे. मीही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या आणि या देखावा तसंच जे विठ्ठल मंदिर जे उभा केलेलं आहे हेचं दर्शन नक्की. देखावा पाहून मी घेतलं गणपती बाप्पांचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया. बाहेर पडलो तर इरवी ज्यावेळेला राजारामपुरी फक्त खरेदीसाठी पब्लिक बाहेर पडतं, तेच पब्लिक आज मनसोक्त असं फिरण्यासाठी तसेच राजारामपुरी हे प्रसिद्ध गणपती बाप्पांचे देखावे पाहण्यासाठी कायमच प्रसिद्ध आहेत. तेच आज प्रत्यक्षात पाहायला मिळतं. जसजसा वेळ होत होता तसशी रस्त्यावरील गर्दी ही वाढत होती. जे पब्लिक आधी घरी 10च्या आत घरात म्हणत होतं ते 10 नंतर बाहेर पडतील या निमित्त पाहायला मिळालं. जे मराठा तरुण मंडळाने तर एक तांत्रिक देखावा उत्कृष्टरित्या असं केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा देखावा म्हणजे लहान चिमूंसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. तर तुम्ही लहान चिमुकल्यांना घेऊन हा देखावा पाहायला जरूर या. हा देखावा पाहून झाल्यावर तिथून आपण तसेच पुढे जाऊ. म्हणजेच पुढच्या तरुण मंडळाने तेच की विवेकानंद मित्र मंडळ या तरुण मंडळाने एक सजीव देखावा आपल्या सर्वांसाठी उभा केलेला आहे. तर तुम्हीही नक्की हा देखावा उभा राहून पहा, कारण की तो आत्ताचा सत्य परिस्थितीवर आधारित असा हा सजीव देखावा आहे. तुम्हीही 2 मिनटं काढून हा देखावा पहा व आपल्या बरोबर येणाऱ्यांनाही पाहायला द्या. खरंच या सजीव देखावामध्ये आत्ताची काय सत्य परिस्थिती आहे ते या सजीव देखावामध्ये मांडला गेलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात आपल्या लेकी बाईला वाचवायला कुणी वाली आहे का नाही? हर हर महादेव. अरे कोण आहे ती बिनी? आमच्या आई बहिणीच्या आबरूला हात घालत्या. मी हा सजीव देखावा पाहून तसंच पुढे जात असताना एक मनमोहक, जणू की सगळ्यांची मनाची चिंता दूर करण्यासाठी आपले बाप्पा म्हणजेच की चिंतामणी रूपातील ही गणेश मूर्ती आपल्याला असं म्हणत होती की तुझ्या मनातली चिंता मी दूर करतो असे म्हणत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी तसंच पुढं गेलो. खरंच मनमोहक अशी चिंतामणी रूपातील गणपती. तिथून पुढं आल्यावर मनमोहक असा हा देखावा तुमच्यासमोर आहे. खरंच राजारामपुरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाविन्यपूर्ण असे देखावे उभा केलेले आहेत. लहान मुलांना मनोरंजनासाठी हा छोटा हत्ती बनवला गेलेला आहे. तसेच त्यांची गणेश मूर्ती ही उत्कृष्ट अशी गणेश बाप्पांची मूर्ती कलाकार आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व बाहेर परगावहून येणाऱ्या भाविकांना राजारामपुरीमध्ये नवीन काय तर पाहायला मिळावं यासाठी दरवर्षीच खटाटोप करत असते. याही वर्षी असे नाविन्यपूर्ण मंदिर, सजीव देखावे, तांत्रिक देखावे भरपूर प्रमाणात उभा केलेले आहेत, जेणेकरून 5 दिवस गणपती बाप्पांची आराधना ही मनभावे पूर्ण करून परगावहून आलेले भाविकांना परगावात जशी मंदिर आहेत त्याची तांत्रिक रूपे इथं उभा करून त्याचे दर्शन देण्याचे काम याही वर्षी राजारामपुरी परिसरात आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.